हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम बॅक टू द चॅनल. सण असो वा खास दिवस, घरातला गोडवा वाढवते ती एकच गोष्ट, ती म्हणजे गरमागरम पुरणपोळी. महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात बनणारा पारंपरिक गोड पदार्थ. इथे मी 2 वाटी चणा डाळ घेतली आहे. तिला स्वच्छ धुवून घेतलं 2 ते 3 पाण्याने. त्यानंतर एका कुकरमध्ये आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली डाळ घातली आहे. थोडीशी हळद आणि तेल. कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला थोडी फ्लेम हाय ठेवायची, त्यानंतर कमी फ्लेमवर शिजवून घ्यायचं. डाळ शिजेपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. गव्हाचं पीठ घेतलं आहे मी. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि हळद पूड घातली आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे. कणिक जास्त घट्ट मळवायची नाही. मळला गेली आहे. आता आपल्याला त्याच्यावर थोडंसं तेल घालायचं आणि 1 ते 1.5 तास कणिक भिजवायला ठेवायचे आहे. कणिक छान भिजली की पोळी छान येते. आता आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे कणिक. एक 7 ते 8 कुकरच्या शिट्ट्या घेऊन झालेल्या आहे. डाळ शिजल्या गेली आहे का हे बघूया. डाळ शिजली आहे छान. आता आपल्याला कट काढून घ्यायचा आहे. डाळीमधलं जे पाणी उरलेलं असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. ते वापरून आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे. ही जी डाळ मी साईडला काढून ठेवली आहे ती आपल्याला आमटीमध्ये घालायची आहे. त्यानंतर मी थोडंसं पुरण मॅश करून घालते आहे. कट पातळ आहे, त्याच्यामध्ये मॅश करून पुरण घातलं तर तो घट्ट होतो थोडा. आता आपल्याला पुरण परतवून घ्यायचं आहे. पुरण मी गाळणीने गाळलं नाही आहे, डायरेक्ट घेते आहे परतवण्यासाठी. चणा डाळ 2 वाटी घेतली होती तर 1 पावणे 2 वाटी मी गूळ घातला आहे. आता छान आपल्याला चटका देऊन घ्यायचा आहे पुरणाला. जर पुरण अगोदर गाळणीने गाळून घ्यायचं असेल तर कुकरच्या शिट्ट्या कमी घ्या, कमी शिजवा डाळ. डाळ जास्त शिजल्या गेली तर आपण गाळणीने गाळू शकत नाही पुरण. डाळ जास्त प्रमाणात शिजल्या गेली तर ती ओलसर राहते. पुरण डायरेक्टली मी कुकरमध्ये परतून घेत आहे. ह्या पद्धतीनेही केलं तरी पुरण अगदी परफेक्ट होतं. खायला अगदी छान लागतं. मार्गशीर्ष महिना म्हटलं की गुरुवारच्या शेवटच्या गुरुवारी आमच्याकडे माझी आई पुरणपोळी बनवायची आणि आईच्या हातची पुरणपोळी म्हटलं की वाव, सुखच वेगळं असतं. मग काय मीही ठरवलं की शेवटच्या गुरुवारी आपण ही पुरणपोळीचा बेत करूया. पण परफेक्ट झालं हे चेक करण्यासाठी 1 चमचा उभा ठेवायचा. तो पडला नाही म्हणजे आपलं पुरण चांगलं परतलं गेलं आहे. आता वेलची पूड आणि जायफळ घातलं आहे. वेलची पूड आणि जायफळने खूप छान चव लागते पुरणपोळीची. जायफळ आणि वेलची पूड पुरणमध्ये मिक्स करून घ्यायची. आता आपल्याला पुरणाच्या गाळणीने पुरण गाळून घ्यायचं आहे. तर गाळणीमध्ये पुरण थोडं थोडं पुरण घेतलं आहे. वाटीने किंवा चमच्याने आपल्याला त्याला गाळायचं आहे. मस्त छान पुरण गाळलं गेलं आहे. पुरण आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे. कणिक छान भिजल्या गेली आहे. थोडी नरम करून घ्यायची आहे कणिक. छान नरम करून झालेली आहे. आता आपल्याला पोळी बनवायची आहे. थोडासा गोळा घेऊन त्याला गोल करून घ्यायचा आहे आणि जेवढा आपण कणकेचा गोळा घेतला आहे तेवढं आपण पुरण घ्यायचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकता तुम्हाला जास्त आवडत असेल तर.
कणकेच्या गोळ्याची आपल्याला वाटी बनवून घ्यायची आहे. मध्ये थोडं जाडसर ठेवायचं आहे आणि कडा पातळ ठेवायच्या आहेत. वाटीसारखा शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पुरण ठेवायचं. शेप बनवून झाला आहे, त्याच्यामध्ये पुरण भरायचं आहे आपल्याला. पुरण मध्ये दाबून घ्यायचं. कणिक बोटाने मध्ये दाबून वरती आणायची आणि सर्व कडा बंद करून घ्यायच्या. वरती आलेली ती शिल्लक कणिक आपण काढून घेऊया आणि हातावर थोडं प्रेस करून घ्यायचं त्याला. नंतर मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ थोडं पोळी पाटावर घेतलं. त्यानंतर थोडंसं पूर्ण साईडने त्याला दाबून घेतले आहे. पुरण सर्व बाजूंनी एकसारखं स्प्रेड होतं. अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे. सर्व साईडने हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी मस्त अशी लाटून झालेली आहे. भाजून घेऊया. तव्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पोळी टाकायची. खालच्या साईडने भाजल्या गेली तर दुसऱ्या साईडने पलटून घ्यायची. आता दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे पुरणपोळी भाजून घ्यायची आहे. छान दोन्ही साईडने पोळी भाजल्या गेली आहे. आपण काढून घेऊया.